एका संक्रांतीच्या दिवशी एका बाईनं हत्तीवर बसून वाण दिलं. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. किती उपकार योगेश बुवा संतांचे. हत्तीवर बसली बाई, जिवंत हत्तीवर नाही, चिखलाचा हत्ती तयार केला. तिच्या पोर आहे ना 100 होते ना, एक एक गोळा आणला, 100 पोर आहे ना, तर केवढा मोठा हत्ती होईल. चिखलाचा हत्ती तयार केला. चिखलाचा हत्ती वाळला, त्याला लाकडाची चाकं बसवली, त्याच्या गळ्यात दोर बांधला. हत्तीवरती माऊली बसली. ती काही सामान्य स्त्री नव्हती, ती राजाची पत्नी होती. तिचं नाव होतं गांधारी. हुशार, सात्विक, चतुर. आणि हत्तीवर बसून वाण आपल्या जावेला दिलं. तिचं नाव होतं कुंती आईसाहेब. वाण आणि दान याच्यातला फरक आहे. दिल्याच्या नंतर मागत नाहीत, त्याचं नाव दान. आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय, त्याचं नाव वाण. वाण म्हणजे उष्ण, बाळासाहेब, उष्ण येते, ते घ्यावं लागतंय परत. म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर. तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे, पण प्लॅस्टिकचे, 1.5 रुपयाचे. ते द्यावं लागतं, ते ठेवता येत नाही, ते परत करावं लागतं, ते वाण. मग त्या हत्तीवर बसून वाण दिलं गांधारीनं. 100 मुलं तिला. धृतराष्ट्राची पत्नी, अधिकारी होती ती. एका गोष्टीनं गांधारीचं एका पुराणानं वर्णन केलं गोंदीकर बाबा, पण 4 पुराण गांधारीच्या विरोधात गेले. तिच्या मालकाला दिसत नव्हतं, म्हणून तिनं विश्व पाहण्याचं नकारलं. मला बघायचं नाही विश्व, माझा पती आंधळा आहे, माझ्या पतीला विश्व दिसत नाही, मग मी जगातलं काहीच पाहायचं नाही, म्हणून डोळ्याला पट्टी लावली. पण एक गोष्ट चुकली, तिची मुलं चुकीची वागली. या काका, विठाला विठाला आदरणीय राजेंद्र काका सुद्धा आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. करा यांचा रस्ता, रस्त्यासाठी आताच बोंबलत होतो. विठाला 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 विठाला. एका पुराणानं तिचं वर्णन केलं, नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहणं बंद केलं. मालकावर प्रेम केलं, त्याबद्दल दुमत नाही. पण काही पुराण गोंदीकर बाबा असे विरोधात गेले. हिचे मुलं नालायक होते. नवऱ्याला मुलांचा नालायकपणा दिसला नाही, पण आईला दिसत होता. तिनं जर डोळ्यानं बघितलं असतं, मालकाला सांगितलं असतं आपली पोरं भ्रष्ट वागायलेत, तर महाभारत घडलं नसतं. पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं काही पुराण गजमल दादा तिच्या विरोधात गेले. विठाला विठाला कारण पुराणाचा मतितार्थ रेखाटणारी माणसं काही गोट्या खेळणारी थोडीच होती. 4-2 अभंग पाठ असणारी असतील का गिरगावच्या बाळूसारखी? त्यांच्या मुखारविंदातून पडलेले पुराणाचे सूत्र, संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द, जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, तशी संतांच्या मुखारविंदातले हे पुराणिकांच्या मुखारविंदातली पडलेली शब्द ती अक्षरे नव्हती देखा. त्यांचं सूत्र कोण नाकारू शकणारे? देवविरोधात जाऊ शकत नाही त्यांच्या, एवढी व्याप्ती संतांची असती. आणि ती गांधारी आईसाहेब या देशाची पवित्र स्त्री. कारण भारतीय संस्कृती अशी सांगते, एखाद्या स्त्रीचं जर चुकलं तर तिला डिलीट करा. डिलीट म्हणजे मोडून टाका, असंच आहे ना इंग्रजी शब्द. हो, तिला डोक्यातून काढून टाका. पण भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला, पुरुषाला नाव ठेवायचा अधिकार नाही, असा पुराणाचा संदेश आहे. संदेश आहे असा. मग ती वाण द्यासाठी तिथपर्यंत पोचली. कुंती आईसाहेबांना वाण दिलं. संक्रांत आटपली. संक्रांत होऊन 1-2 दिवस गेले आणि बघता बघता आजाराने पंडूराजाला ग्रासलं. कुंतीनं पाहिलं आपल्या मालकाकडं. आपले मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचू शकत नाहीत. आवाज दिला, धर्मा, जी आई साहेब, हे पार्था. पार्थ म्हणजे अर्जुन.
आवाज थोडासा गोड करा मोठा. हे पार्था, जी आई बाळा, द्वारकेतल्या मालकाला बोलवतोस का रे? जी आई, जी जी. तो जी म्हणत होता. एक सांगू तुम्हाला, जो मायबापाला नीट बोलतो ना, त्याला जगातल्या कुठल्याही महाजाच्या नाही पाया पडलं तरी पुण्य लागतंय. जो आई वडिलाला गोड बोलतो का, आई वडिलाला गोड, आणि जो आई वडिलाला नीट बोलत नसेल, त्या भडव्यानं किती भजन करू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, किती भागवत ऐकू द्या, त्या हरामखोराला कवडीचं पुण्य नाही, कवडीचं पुण्य नाही. हे मी सांगणार नाही गोंदीकर बाबा. देहूतल्या मालकांची पात्रता इतकी मोठी आहे, मी 15-20 दिवसापासून सांगायला पुरावा आहे की नाही रे सुजय? ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटतंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हो, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा दातान काढतो, ही त्यांच्या धर्मपत्नीची ताकद. तरी पण तेवढे तुकोबर आहे, मायबापाची सेवा करणाऱ्यांच्या पाया पडते ती योगेश बुवा. नमो तया, तुकोबरांचं वाक्य, नमो तया कोणाच्या? माता पित्याचे पालन. जो आई वडिलाची सेवा करतो का, तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. किती मोठी ताकद आहे सज्जनांनो, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ह्या मोठ्या हौसानं टिकल्यावाल्या गावरान तुपात चपात्या उडून खातात ना, हे सासू सासऱ्याची कृपा आहे, जरा ध्यानात ठेवत जा. जी सून सासू सासऱ्यावर जीव लावणार नाही, तिच्या झोपीत भिताडा अंगावर पडत, जाग्यावर मरण तिला जेसीबीनच उकरून काढावं लागल. हा, एकट्या नवऱ्याला आपलं जीव घालती, दोनच तोंडन खिचडीन बोंडन, म्हातारा म्हातारील जीव लाईत नाही, त्याला बाजूला घेऊन बसती. हा, आशयाची संख्या जर गावात वाढली तर पाऊस पडायचा नाही गोयगावात तुमच्या. हो, सासू सासऱ्याची प्रतिष्ठा इज्जत करत जा. लय कष्ट केले हो मागच्या लोकांना. माझं काय फार वय नाही, पण मी डोळ्यानं इतक्या परिस्थित्या पाहिल्या. जेवण झाल्याच्या नंतर माणसं चिमण्या इजून झोपत होते. हो, आपले बापदादे चिमण्या इजून झोपत होते, कारण उद्याच्याला त्या दिव्याला घासलेट पुरावा आणि लेकरासाठी 2 पैसे जोडून ठेवा. इतके प्रयत्न केले आपल्या बापदाद्यानं. एका एका लुगड्यावर संसार केला. गावाला जाताना चांगलं लुगडं नेसायचं आणि 2-3 रंगाचं लुगडं आपल्या मावल्यांनी नेसलंय. आणि ह्या टिकल्यावाल्यासाठी, ह्या जीनच्या पॅन्टीवाल्यासाठी जमिनी कमून ठेवल्यात. 72च्या दुष्काळात, त्याने जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून म्हातारी गोवायला नेली असती ना, मजा मारली असती ना, तर आपल्याला नाशिकला गटर उपसायला जावं लागलं असतं. विठाला विठाला विठाला. सोपा परमार्थ आहे, चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे. असो, ए पार्था, इथपर्यंत आलत ना. अर्जुना, ए धर्मा, बोलव रे द्वारकेतल्या मालकाला. काय सांगू आता संतांचे उपकार योगेश बुवा. अर्जुनानं भीमाला बोलवलं आणि सांगितलं, हे दादा, मालकाला बोलायचे. भीमाच्या कंठात एवढी मोठी ताकद होती, त्यानं आवाज दिला की हस्तिनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात, बरोबर तिथं आवाज जायचा. आणि भगवान आले. एक जण विज्ञानवादी म्हणला, हे असं कसं शक्य आहे? नको मानू काका, नको मानू. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, काय घेणे आमच्याशी. तू नको न मानू, तुला कोणाला मानायचं ते मान, तू ठरव. मला एक कळत नाही, मुस्लिम समाजाचा भंगार विकणारा गोंदीकर बाबा तो त्याच्या देवाला मानतो, मिस्त्री काम करणारा त्यांच्या देवाला निष्ठेनं मानतो, तर सर्वोच्च श्रीमंत मानतो. आपल्याच जन्माला काही अवलादी आल्या, राहत्यात आपल्यात, खात्यात आपलं, सगळं 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 आपलं, आणि इचकित्यात आपलं. मग हे नेमके आपल्यात नाहीत आणि मुसलमानात नाहीत. देवाला पण विचार पडत असं, या भडव्याला मेल्यावर कुठं टाकाव. हे हिंदूच्या कुळात जन्माला आले तर अनुकरण हिंदूचं करीनत.
हो, आणि एक तर तिकडं जाऊन सुनता करीनत. म्हणजे नेमकं मानायचं तरी पंढरपुरातल्या मालकानं कोणाला? याला चारवाक म्हणतात ना, आपल्यात राहून आपलं इचकित त्याला चारवाक. हे कसं शक्य आहे? तिथं कसा आवाज जाईल? अरे जात होता. आता विज्ञान युग लय शहाणं झालंय होय. एका घरी गेलो मी, ते म्हणे बातम्या पाहायच्या का? मी म्हणलं टीव्ही का तुमच्या इथं? आम्हाला काय माहिती, मी तेव्हापासून हिशोबात राहतो. लय म्हटलं इचकायचंच नाही, आपल्याला काय करायचंय? टीव्ही म्हणले. हो, टी भिताड आमचं सगळं टीव्हीचे. हो, 11.5 बाय 22 फुटाची टीव्ही. बटन डोळे मिचकिले की टीव्ही सुरू झाली. त्या टीव्हीचे सेन्सर त्याच्या डोळ्याचे जुळलेले. अहो, पेट्रोल पंप थंब लावल्याशिवाय सुरू होईना. ह्या काहीचे मोबाईल येत ना भिताडासारखे. अहो, बापाच्या हातात गेल्यावर पळण, ते पोरालाच त्याचं लॉक माहीत. हो, मग त्या काळातले लोक काय साधे असतील का? घरी बसल्या बसल्या आंधळ्याला टीव्ही दाखवत होतं. व्यास कृपा दीपकु संजय झाला. काय कुरुक्षेत्रावर झालंय? ते घरी बसलेल्या आंधळ्याला संजय टीव्ही दाखवत होता. काय ताकद असेल ती? आवाज गेला द्वारकेच्या मालकाला हजर. काय आत्याबाई, नातं किती गोड होतं. पंढरपुरातला मालक कुंतीचा भाचा आहे. कुंती पंढरपुरातल्या मालकाची आत्या आहे. पंढरपुरातली मालक अर्जुन, मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी आहे. अर्जुन सख्खा मेवना आहे. किती मोठ्या माणसाची नातं, किती मोठ्या माणसाची. आपण कोणालाही मोठं म्हणतो. हे भंगाऱ्या भोंगाऱ्याला मोठं म्हणी जाऊ नका. मोठं कोणाला म्हणायचं? जे आपल्याला मोठ करतो त्याला. हो, झाडाखाली सोयाबीन वाळतच नाही, पण तिला शेंगा लागत नाहीत. हा, झाडाखाली ऊसाला किती बी पाणी द्या, त्याला 4च्या वरी पेरेत लागत नाहीत. 5वं पेर असं मुरकुल्यावानीच झाडाखालच्या ऊसाला, झाडाखालच्या सोयाबीनला. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड धरीतच नाही. तसे मोठाले झाडं बारकाल्याला मोठं होऊच देत नाही. आणि काय म्हणून मोठं म्हणायचं मग त्याला? मोठा पंढरपुरातला आपला, सगळ्यांचा मोठा पंढरपुरातला, काशीतला. मोठी संत येत, हे आपल्याला मोठं करतो. आल्याच्या नंतर सांगितलं, कृष्णा जी आत्या पाय तुझ्या मामांकडं. आत्ते मामा होते पडलेले, ते हलील पायाला हात लावून. काय सांगू आता संतांचे उपकार. तर कमरापासून खाली लुळुपुळू शरीर झालं. काका काय नव्हतं राहिलं, काय नाही. कुंतीनं सांगितलं, कृष्णा अरे जावेनं काल वाण दिले रे मला हत्तीवर बसून, आणि पुढच्या संक्रांतीला तिला वाण परत करायचंय. म्हणून एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू असावा. टस 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 डोळ्यातून पाणी आलं. कोणाला सांगू लागली? पंढरपुरातल्या मालकाला. कृष्णा एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू पाहिजे रे, मग मी गांधारी ताईचं वाण परत करीन. ठीक आहे आत्या. यमराज जी मालक, आमच्या आत्या मामाला आयुष्य किती आहे? उद्या दुपारा 12:30 वाजता जाणार आहेत. बाण लागला कुंतीच्या काळजाला. काल परत संक्रांत झाली आणि 12:30 वाजता उद्याला मालक जाणार आहे. कसल्या पुढच्या संक्रांतीला वाण देता येते? नाही देता येत आपल्याला. काही जमत नाही का रे माग पुढं? नाही जमणार मालक. बऱ्याच लोकांनी फॉर्म पाहिलाय, मृत्यूचं पत्र पाहिलंय, आता नाही काही खाली माग पुढं करतायत. ठीक आहे म्हणले, येतो आत्या. या म्हणले कृष्ण. धर्मानं विचारलं, आई नरोष आहेस? अरे बाळा, उद्याला मालक जाणार आहेत. रात्रभर झोप नाही, रात्रभर. पहाटे उठल्या, स्नान आटपलं, पूजा नित्यनेम आटपला. अर्जुनाला सांगितलं, पार्था पितामहाला बोलवतोस? आणि अर्जुन भीष्माचार्यांच्या शिबिरावर पोचले, प्रणाम केला. गुरुदेव बोलवलंय आईसाहेबांनी. कोणी? पृथक्की ना? पृथक्की म्हणजे कुंती.
कुंतीचं नाव पुराणातलं प्रथकी. अहो कविता इतक्या गोड होत्या हो. पुराणाची भाषा कवितेत पण दिलती. आता 1964 ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला आणि आता ह्या 7-8 वर्षामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचा खेळीच झाला. नाहीतर मी शाळेत होतो तोपर्यंत पाठ्यपुस्तक निर्मितीचा कारभार इतका गोड होता. संत वाङ्मयातले पाठ होते, संतांची अभंगवाणी कविता होत्या, कविता सुद्धा चांगल्या कवींच्या होत्या. इतको पार्थ ते प्रथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी गातला काळ, मजशी दिशे आळू माळ, खादाड निद्रा हरणीशी. हे महाभारतातले पुरावे 5वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी, 10वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी पुराणातले पुरावे होते. किती पाठ्यपुस्तक निर्मितीला गोड मानावं. पण आता हे सगळं आलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. ह्या कविता कोचल्या. हा ते ओरिजिनल सगळं जाळून टाकलं. फार गोड होतं, फार गोड होतं त्या काळात, अत्यंत गोड. प्रथकीनं बोलवलंय जी, बर येतो म्हणे. गुरुदेव लवकर बोलवलं. हो रे 11:15 येतो. म्हाताऱ्याला माहीत असावं आज हस्तिनापुरात यम येणार आहे. ते का सामान्य म्हातारा होतं का? 7 चिरंजीव, त्याच्यापैकी मागचा बाबा एक मारुतीराय. गुरुजी यांच्याकडे यम येऊच शकत नाही कारण हे अमर आहेत. पण ह्या 7 लोकांपेक्षा एका काकणानं भीष्माचार्य पुढे होते. कारण भीष्माचार्य विच्छामरणी होते. ते जर म्हणले मला थांबायचं तर यमाची टप्पर नाही न्यायची, आणि ते जर म्हणले योगेश बा मला यायचंय तर यमाला तात्काळ सगळं काम सोडून यावं लागत होतं. गजमल दादा त्याला म्हणायचं इच्छामरणी. ते फक्त विश्वात एकच व्यक्ती, त्यांचं नाव भीष्माचार्य. कळत होतं त्यांना आज कोण येणार आहे. आले तिथं. काय ग प्रथकी? काही नाही, बसा. दर्शन घेतलं कुंतीनं. एक सांगू तुम्हाला, कुंतीनं ज्या वेळेला भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं का, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. पाण्याचा थेंब आला. धर्म हा सात्विक आणि साचारी पुण्यशील व्यक्ती होता. धर्मानं एकांतात भीष्माचार्यांना विचारलं, पितामह आईनं दर्शन घेतल्याबरोबर तुमच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब का आला? धर्मा तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू थोडं रुष्ट दिसलं रे. रुष्ट दिसलं म्हणजे रुसल्यासारखं दिसलं कुंकू. याचा अर्थ आज पंडूराजा जाणार आहेत. हे ज्याला कळतंय त्याला साधू म्हणायचं. कुंकू रुष्ट दिसले कपाळावर. हे प्रथकी. जी बाबा. नाराज आहेस? होय पितामह, मालक थोडे आजारी येत. बर गेले पितामह. खांद्यावर घोंगडी होती गोंदीकर बाबा, घोंगडी आथरली. भीष्माचार्यांना घोंगडी सिंहाच्या मानेवरच्या केसाची होती. एकही सिंह मारला नाही. शब्दवेधी पारंगत होते. बाण सोडा की शब्दवेधात जायचा. मानेची बट घेऊन यायचा. केसाची बट सिंहाच्या मानेवरली, त्याची घोंगडी बसायला आथरली. भोगाला अग्नी लावलेली माणसं होती. ज्यानं भोगाला विस्तू लावला तो पलंगावर कशाला बसल? ज्यानं वासनेला विस्तू लावला ते गाद्यावर कशाला बसल? ते भीष्म होते. भीष्म. घोंगडी आथरली. हाना म्हणे पंडूला. झोपिलं पंडू राजाला. पायथ्याला बसले. 12-12:15 वाजता दारात एक भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षां देहि मा. भिक्षा वाढायला. भावनिक आहेत आपल्या महिला. एवढ्या भावनिक, एवढ्या भावनिक. त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायका इतक्या भावनिक. गाडी आल्या सैलानीला पण जाते. फक्त गाड्या फुकटी हवा. इतक्या भावनिक आहेत आपल्या मराठवाड्यातल्या. हो. सकलादी बाबाला पण पळत्या. हो. तुरुत पिराला पण जात्या. आपल्याकडे देव कमी झाले ना. इतकी भावना नाही उतू गेली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे त्या भावनेला. एवढी नाही उतू जा. हो. काल परवा तर एक बाई म्हणली जिला एक पोरग आहे तिनं चैन घालून. मी म्हणलं तुला गुरु करतो. हा काय शास्त्रन कुठं आणत्यात आणि या कोण सांगते काय? याच्या भावना उतू जात्यात. काही मिळच नाही.
हो, संक्रांतीला काय नु करा, आमको करा, तमको करा. यायला महाराज बी कुठं भेटते, दगड उचलल्या विचून निघतो तसे. ते महाराज तरी दाखवा, त्याच्या बसायच्या जागाच आणतो निबर काठीनं. 2-2 महिने त्या भडव्याला खाली बसता नाही आलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मी तर म्हणतो ज्ञानोबराय तुकोबाराने जे सांगितलं ते आपण आचरणात आणायचं. भडव्यानं सांगितलेलं आपण काय आचरणात आणायचं. विठाला विठाला विठाला. एकादशी न धरणाऱ्या कितीतरी बायका इथं बसल्या बसल्या सांगतो मी काय गांजा ओढून फिरतो वय, माय काय गोळ्या संपल्यात का? एकादशी न धरणाऱ्या दाखितो. पिवळे गुरुवार, ढवळे बुधवार धरणाऱ्या कितीतरी दाखितो. आपल्या ऋषी मुनींना हा संप्रदाय ऋषी प्रणित आहे, हा संप्रदाय मुनी प्रणित आहे, हा संप्रदाय वेद प्रणित आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणित आहे, हा संप्रदाय पुराण प्रणित आहे. डाले गुरुजी ह्या 5 लोकांनी जे सांगितलं ते आपण करायचं. मधल्या भंगाऱ्यांचं नाही ऐकायचं, वाटलं होऊन जाईल. कशाला इतका कडबा घेता? अहो, एका खुंटीला इतकं वजन अडकावा, खुंटी बी वाचली पाहिजे आणि पिशवी तुटली नाही पाहिजे. पण त्या खुंटीला 5 किलो वजन सहन होतंय, तिला 12 किलो अडकिलं, खुटी मोडली आणि पिशवी खाली पडल्या, तेलच आणलं. हे आपले असे धंदे, त्याच्यामुळे आपल्याला काय मेळ बसत नाही. विठाला विठाला सव्वा 12 वाजता भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला. लय भावनिक, लय भावनिक. मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगावं, मला आमक आमक केलं, मी अशी अशी दोरी दिल्यावर तमक तमक होते, मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील. रांगच हाय का बाळू घरी, हाय का बाळू घरी, हाय का? मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोरे आणायला. हो, सुरूच 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 सुरूच. काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहेत. वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथबाबा, सावता बाबा, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत. वाघिणीचं दूध चपाती चुरून त्या दुधात खालाय. शुहीन येली गोंदीकर बाबा काका, शुहीन येली, आणि वाघिणीच्या शुहिणीच्या दुधात चपाती चुरून खालाय, तरी शेपुडी पाळली. तुळशी खाला, तुळशीच्या बाजूलाच मेखरवली, तिथंच बांधली. ती पार करंडी ती तुळस ती. मी म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्यान शेपुडी कशाला? बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, बोकड्या घालू बब्याच्या कानात. बोकड्या वाघिणीचं आणि शुहिणीचं दूध प्यायला ऊन लागत असतं का? हा, तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला. आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येते असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय. कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? ज्या राज्यातल्या मालकाला, ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला, ज्या राज्यातल्या नामदेवरायानं थरथर कापावा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवे भरा भरा नाम्या संगे. विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला, मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायाच्या ताटातलं खात होता. अशा राज्यातली माणसं आहेत आपण. बाकडवाद कशाला ऐकायचा? इथं ऐका पुराण, सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखारविंदातून. आमची इथं भागवतकार आले, हे होते ना फकरू महाराज आहेत ना गावातले, हे उतू आले तुमचे बनले पैसे. हो, मी म्हणलं भागवतकार कुठे आहेत? ते स्टेजच्या मागं जाऊन बिडी ओढू लागली. अरे मी म्हणलं हे गाव जाळीत ना रे गिरगाव. हो, मी बरं झालं शोलला राहायला आलो नाही, ती यायच्यासोबत मी बी हरपळन. एक बोललो तर ते लिपस्टिक लाईत होतं वाटाला आणि मग भागवत सांगत होतं. वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं 2दा आरसा बघावा आणि स्त्रीनं जीवनात दिवसात 3दा आरसा बघायचा. जी बाई भिंगापशी जास्त जाती का तिच्या भाकरीत केस गवसतीतच, तिच्या पिठल्यात केस, तिच्या भाजीत, म्हणजे कव्हा दाताळ तिच्या उशालात न. हा, भाकरी करताना इचूर नको, काठोटीत नको टाकू उंड्यात. हो,
कामिनीयाम त्रिदर्पणो भय जाया पुरुषाम दिवत दर्पण असते वचम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? हा का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिले? या बा पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे, म्हणून हा जास्त नटायला लागला. विठाला विठा विठा